स्वर्गीय अंकुश भाऊंनी या ठिकाणी भाजपची पायामुळे रवली नाही, तर या ठिकाणी भाजपचा वटवृक्ष त्या काळात केला होता. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती संपूर्ण पुणे जिल्ह्यात म्हणा, महाराष्ट्रभर म्हणा, तेव्हा भारतीय जनता पक्षाचा त्यांनी खूप मोठा जनादर या भागात निर्माण केला होता. त्याच दिशेने आम्ही सुद्धा त्याच विचारांवर पावलं ठेवून या भागाचा सर्वांगीण विकास अजून कशा चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. नाही, नाराजीचा काही विषय नाही. आम्हाला विधानसभेच्या उमेदवाराची अपेक्षा होती. त्यानंतरच शिवसेनेला आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं, संजय राऊत साहेब असतील किंवा सचिन भाऊ असतील, त्यांना आता मला माझ्या स्वघरी परत जायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांची आणि सर्व कुटुंबाची सर्वांची तीच इच्छा होती. त्यामुळे आम्ही परत एकदा भाजपमध्ये आलो. प्रचार एकदम जोरात चालू आहे. नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये पूर्णच्या पूर्ण 4ही नगरसेवक पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भोसरी विधानसभेत आहोत आणि भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 6मधून जे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते रविभाऊ लांडगे. तसं बघायला गेलं तर स्वर्गीय अंकुशराव लांडगे या भोसरी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये त्यांचं श्रेय खूप मोठं आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे हे सगळे भाजपाचेच आहेत, परंतु मध्यंतरी काळामध्ये त्यांनी शिवसेनेचं बंधन हाती बांधलं होतं. भाऊ, तुम्ही पुन्हा स्वगृही परतलाच, काय सांगाल? मी शिवसेनेचं बंधन बांधलं तरी मी भारतीय जनता पक्षाच्याच विचारांचा होतो. जेव्हा मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला तेव्हाच सांगितलं होतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपा यांचे विचार एकच आहेत. त्यामुळे मी शिवसेनेत गेलो होतो. त्यावेळेस सर्व नागरिकांचा आग्रह होता, त्यामुळे मी तो प्रयत्न केला आणि आता आम्ही त्याच विचारात राहण्याचा पुन्हा एकदा निर्णय केला आहे. त्यामुळं आम्ही सर्वजण पुन्हा एकदा एकत्र येऊन त्याच दिशेने वाटचाल करणार आहोत. खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे भोसरी विधानसभेतून सगळ्यांचंच लक्ष तुमच्याकडे लागून राहिलं होतं स्वराज्य संस्थेमध्ये. म्हणजे रविभाऊंची भूमिका काय असेल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, परंतु तुम्ही पुन्हा खरं तर म्हणजे दादांना यश आलं असं म्हणावं लागतं. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला आपलंसं करून घेण्यासाठी यश आलं. कारण तसं बघायला गेलं तर मी स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांचं देखील भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये इथं खूप त्यांचं मोलाचं योगदान आहे. परत तुम्ही इकडं आलात म्हणजे हे सध्या भोसरी विधानसभेमध्ये असं झालं की सध्या तर विरोधकच शिल्लक राहिला नाही आहे, अशी परिस्थिती सध्या आता उपस्थित झाली. काय सांगाल? आपण जसे म्हणलात, स्वर्गीय अंकुश भाऊंनी या ठिकाणी भाजपची पायामुळे रवली नाही, तर या ठिकाणी भाजपचा वटवृक्ष त्या काळात केला होता. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती संपूर्ण पुणे जिल्ह्यात म्हणा, महाराष्ट्रभर म्हणा, तेव्हा भारतीय जनता पक्षाचा त्यांनी खूप मोठा जनादर या भागात निर्माण केला होता. आणि आता शंकर शेठ जगताप असतील, महेशदादा लांडगे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भारतीय जनता पक्षाची वाटचाल एकदम जोरात चालू आहे. त्याच दिशेने आम्ही सुद्धा त्याच विचारांवर पावलं ठेवून या भागाचा सर्वांगीण विकास अजून कशा चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. खरं तर पुन्हा तुम्ही भाजपमध्ये आलात म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष वाढीसाठी आता तुम्ही प्रयत्न करणार आहात? हो, नक्कीच. आता मी कालच बैठक झाली आमच्या सर्व कार्यकर्त्यांची. सर्वांना सांगितलं, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराचा असेल, प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक नेत्याचा मनापासून सन्मान करायचा आणि भारतीय जनता पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायचं. खरं तर असा एक प्रश्न उपस्थित केला जातो की म्हणजे तुम्ही शिवसेनेचं बंधन तोडून तुम्ही भाजपात का गेलात? म्हणजे काही नाराजी होती? नाही, नाराजीचा काही विषय नाही. आम्हाला विधानसभेच्या उमेदवाराची अपेक्षा होती. त्यानंतरच शिवसेनेला आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं, संजय राऊत साहेब असतील किंवा सचिन भाऊ असतील, त्यांना आता मला माझ्या स्वघरी परत जायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांची आणि सर्व कुटुंबाची सर्वांची तीच इच्छा होती. त्यामुळे आम्ही परत एकदा भाजपमध्ये आलो. खरं तर म्हणजे तुम्ही भोसरी विधानसभेतून विधानसभेसाठी सुद्धा तुम्ही दावेदारी ठोकली होती. मग हे परत तुमचं स्वप्न पूर्ण होईल इथं आल्यानंतर? आता पक्ष जो निर्णय घेईल आणि मला नक्कीच खात्री आहे की आमच्या कुटुंबाचा या पक्षासाठी खूप मोठा त्याग आहे, त्यामुळे पक्ष नक्कीच आम्हाला न्याय देईल. आता प्रचारात तुम्ही फिरत आहे प्रभाग क्रमांक 6मध्ये. सध्या आता स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आता तोंडावरती, तुम्ही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहात. प्रचार कसा सुरू आहे? प्रचार एकदम जोरात चालू आहे. नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये पूर्णच्या पूर्ण 4ही नगरसेवक पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. खरं तर हे आपल्यासोबत होते भोसरी विधानसभेतील बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले रविभाऊ लांडगे. सध्या आता भारतीय जनता पार्टीमध्ये स्वगृही परतलेत आणि भारतीय जनता पार्टीच्या हे सध्या आता हे सगळे एकजुटीने काम करणार असले सध्या आता म्हटलं जाते.
नव महाराष्ट्र न्यूजसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, भोसरी.